निरंजन सेवाभावी संस्थेच्या वतीने दरवर्षीप्रमाणे सामाजिक संस्थेतील मुला-मुलींसाठी आंबे खाण्याच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले। या प्रसंगी उद्योजक जितेंद्र बिहाणी, श्रद्धा बिहाणी, मर्चंट्स बँकेचे व्हाईस चेअरमन अमित मुथा, उद्योजक संजय पुगलिया, सपना आसावा, निलेश बिहाणी, श्याम आसावा, गौतम मुनोत, दिनेश भाटिया, गणेश बुरा, सुधीर तावरे आदी उपस्थित होते। चांगल्या उपक्रमांसाठी समाज नेहमीच सहकार्य करेल, तसेच सामाजिक संस्थांच्या उन्नतीसाठी प्रत्येकाने आपापल्या परीने वाटा उचलावा असे यावेळी बोलताना उद्योजक जितेंद्र बिहाणी म्हणाले। तर स्नेहालय आणि सावली आदी स्वयंसेवी संस्थेतील 200 विद्यार्थ्यांनी आंब्याचा आस्वाद घेतल्याने त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद हा सर्वांचाच उत्साह वाढवणारा आहे, असे यावेळी प्रास्ताविकात निलेश बिहाणी म्हणाले। तसेच मुलांच्या चेहऱ्यावरील हास्य ही संस्थेच्या कार्याची पावती असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले। नमस्कार, मी जितेंद्र बिहाणी। बंगडीवाला कुटुंबातर्फे दरवर्षीप्रमाणे हा मँगो फेस्टिवल साजरा करण्यात येतो, जो निरंजन सेवाभावी संस्था याचं आयोजन करते। मला मनस्वी खूप आनंद होतो की मी या कार्यक्रमात माझा सहभाग नोंदवू शकतो। दरवर्षीप्रमाणे अनेक छोटे छोटे मुलं ह्या आंब्यांचा आस्वाद घेतात आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून आम्हालाही याचा खूप आनंद होतो। मी या प्रकल्पाला माझ्या खूप खूप पुनश्च शुभेच्छा देतो। तसेच निरंजन सेवा संस्थेने 2024 मध्ये 2024 मुलांचे शैक्षणिक पालकत्व घेण्याचे ठरवले आहे। तर मी या व्हिडिओद्वारे सर्वांना आवाहन करतो की प्रत्येकाने आपला सहभाग नोंदवून याच्यात थोडंफार का होईना याच्यात दान धर्म करून मुलांचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारावं अशी मी सर्वांना विनंती करतो। धन्यवाद। दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा अहमदनगरमध्ये निरंजनी सेवाभावी संस्थेने मँगो मस्तीचा कार्यक्रम आयोजित केला आहे। हा केवळ बालगोपालांकरता, म्हणजे नगर शहरातल्या विविध सामाजिक संस्था, मग ती स्नेहालय असेल, बाबावाडी असेल, तर या वेगवेगळ्या संस्थेतले सगळे बालगोपाल आज या ठिकाणी भरघोस मनमुरादपणे आंब्याचा आनंद घेत आहेत। आंबे बालगोपालांनी चोखून खाण्याचा जो आनंद असतो हा दरवर्षी बांगडीवाला परिवाराच्या मदतीने हा उपक्रम दरवर्षी होतो आणि आतुरतेने मुलं त्याचा आनंद घेतात दरवर्षी। याही वर्षी हा कार्यक्रम आयोजित केला आहे। तर मी आयोजकांचे या ठिकाणी सर्व बालचमूच्या वतीने मनापासून आभार व्यक्त करतो। नमस्कार, निरंजन सेवाभावी संस्था या संस्थेतर्फे आम्ही दरवर्षी मँगो मस्ती व या प्रोजेक्टचे आयोजन करत असतो। या प्रोजेक्टसाठी आम्हाला मुख्य प्रायोजक बंगडीवाला युनिट्रीचे जितेंद्रजी बिहाणी, श्रद्धाभाभी बिहाणी यांचे आर्थिक सहकार्य आम्हाला या प्रोजेक्टसाठी लाभत असतं। या प्रोजेक्टमध्ये उत्कर्ष बालगृह, स्नेहालय, त्याचप्रमाणे सावली संस्थान या विविध संस्थांचे मुलं या ठिकाणी दाखल झालेले आहेत व मनमुराद आंबे खाण्याचा आनंद या ठिकाणी ते घेत आहेत। त्याचप्रमाणे आपणास सांगावास मला विशेष आनंद वाटतो की यावर्षी निरंजन सेवाभावी संस्थेने 2024 विद्यार्थ्यांचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारलेलं आहे आणि आम्ही आमचा या 2024चा हा उपक्रम आहे। 2024 साली आम्ही दौंड विभागातून 1250 विद्यार्थी, त्याचप्रमाणे 600 विद्यार्थी आमच्या नगर जिल्ह्यातून आणि उर्वरित विद्यार्थी पुणे व शिरूर, कासार, बीड या ठिकाणाहून आम्ही विद्यार्थी पालकत्व घेत आहोत। त्याचप्रमाणे या शैक्षणिक पालकत्वासाठी आपण सर्वांनी आम्हाला भरघोस मदत करावी अशी आपल्या सर्व मान्यवरांना व सर्व उपस्थितांना मी विनंती करतो। मला आज या ठिकाणी येऊन खूप आनंद झाला। आंबे खायला भेटले, समक्ष सगळे लोक होते। यायच्या आधी थोडीशी भीती होती, आतमध्ये यायच्या आधी कोणी असेल नसेल, पण यायच्या आधी म्हणजे आल्या आल्या लगेच ग्रुप डान्स घेतला, खूप छान वाटलं। नंतर आमच्या स्नेहालयाच्या भाभी आहेत, त्यांनी मला थोडेसे गाणे म्हणण्याची संधी दिली। मी गाणे पण म्हटले, सगळ्यांनी आवडीने ऐकलं माझं गाणं। सो खूप छान वाटतंय आणि सगळ्यांचा सहवास वगैरे खूप छान आहे इकडं। सो एवढंच। माझं नाव यश मेहत्रे, मी स्नेहालय मधून आलेलो आहे। आम्ही दरवर्षी निरंजन सेवाभावी संस्था येथे येतो आंबे खाण्यासाठी आणि इथं आम्ही डान्स केला। नंतर थोडा कार्यक्रम झाल्यावर आंबे खाण्याची स्पर्धा सुरू झाली, त्यात मी जास्त आंबे खाल्ले, 17 आंबे खाल्ले आणि खूप आनंद झाला। ई नवा मराठा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा।